बघा, आता ही पृथ्वी तयार झाली आणि या पृथ्वीवरती काय झाले, 4 युग झाले. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये कसे लोक वागले तर त्याचं चरित्र सांगितलेलं आहे. सत्ययुगामध्ये मला कोणाचं फुकट नको, मी कष्ट करीन. त्रेतायुग, द्वापारयुग आणि आज या कलियुगामध्ये माणूस काय झाला आहे, मला फुकट कसं मिळेल आणि नीती जी होती, जे धर्माचे नियम आहे हे जे घालून दिलेत ते सगळे सोडून दिले. आणि या कलियुगामध्ये काय झालं आहे, विज्ञानयुग. या विज्ञानयुगामध्ये काय झाले, त्याच्या कुटुंबामध्ये पहिलं राहणीमान चांगलं होतं, जसं आटलं तसं. आज सगळे साधनं निघाले आणि हे साधनं त्याला घ्यायला परवडत नाही. आणि मग तो काय करतो, मला कोणत्याही मार्गाने पैसा मिळो, फक्त तो पाप पुण्याचा विचारच करत नाही. आणि त्याचं नाव कलियुग. तर ज्या टायमाला जरासंधाला मारलं आणि भीमाना जरासंधाचा मुकुट जो होता सोन्याचा तो आणून ठेवला आणि तो तिजोरीत होता. त्याच्यानंतर पांडवांच्या गादीवर कोण बसला, परिस्थिती राजा. आणि परिस्थिती राजाने एक दिवस तिजोरीचं कपाट उघडलं, त्या कपाटामध्ये तो सोन्याचा मुकुट दिसला आणि तो सोन्याचा मुकुट त्याने डोक्यामध्ये घातला. डोक्यामध्ये घातल्यानंतर तो ज्या वेळेला रानात गेला त्याची बुद्धी परिवर्तन झाली आणि एक साधू तपाला बसलेला होता आणि त्या साधूंना मला मान द्यावा. आज या कलियुगामध्ये मान, सत्ता, स्त्री आणि पैसा या 4 गोष्टी करता माणूस धडपडतो. आणि मग त्याने काय केलं, तो मरील साप त्याच्या गळ्यात घातला. आता तो ध्यान बसला होता, त्याला काहीच माहीत नाही. पण त्याच्या ऋषीच्या मुलाला जेव्हा कळलं का आपल्या बापाच्या गळ्यात कोणा साप घातला आणि त्याने डायरेक्ट भृगु ऋषी आणि त्याने डायरेक्ट शाप देऊन टाकला का माझ्या बापाच्या गळ्यात ज्याने साप घातला असेल तो 7 दिवसात मरल. बघा, परिस्थिती राजा कोण होता, ज्या वेळेला अश्वत्थामाना जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्याला उत्तराच्या गर्भामध्ये भगवंताने सुदर्शन चक्र काढून आणि त्याला बाहेर रक्षण केलं आणि तो बाहेर आल्यानंतर इकडे तिकडे पाहत होता का मला गर्भात कोणाला असतं. भगवंताने त्याला गर्भात रक्षण केलं होतं. आणि तोच परिस्थिती राजा कशाने बिघडला, त्या फुकटचा मुकुट होता, पापाचं धन होतं आणि त्या पापाचं धन डोक्यात असल्यामुळं त्याला त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याला शाप दिला. आणि मग प्रत्येकाला भीती आहे मरणाची आणि त्याने काचेचा महाल केला आणि त्या काचेच्या महालामध्ये त्याला उपदेश केला सुखाना. आणि माणसाला जगायचं असेल तर गीता, भागवत, रामायण आणि मरायचं असेल तर भागवत ऐकावा. आणि ज्या वेळेला भागवत वाचलं तेव्हा त्याला आत्मज्ञान झालं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग असं त्या भागवत त्याला सांगितलं आणि अशी त्या परिस्थिती राजाची फुकटच्या दानामुळं काय अवस्था झाली. पण आपण पुढचा विचार करीत नाही, आपण क्षणिक विचार करतो. आता तुकाराम महाराजांची गरिबी होती, त्याच्याकडे धन नाही मागितलं. का नाही मागितलं, 2 जण भाऊ होते, त्याला मारवाड्यानं जमीन दान दिली आणि तो खोदायला लागला. त्याच्यामध्ये 2 भाऊ धन निघालं. त्याला वाटलं 2 वाटे होतील, त्यानं त्याच्या डोक्यात मारलं. डोक्यात मारल्यानंतर भाऊ मेला, आई भाकर घेऊन आली, त्याने आईलाही मारलं. आणि धन आता रात्री दिवसा कोणी पाहिल रात्री घेऊन चढा. 4 चोर होते, 4 चोरांनी काय केलं, ठेव खाली म्हण, पाहिलं काय धन, त्याला मारलं. 2 जण गेले बाजारात, तिकून बाजारातून आले आणि 2 जण म्हणा आपण त्याला वीज घालू, आपण ते चांगलं खाऊ. ते म्हणा आता जवळ आले का बंदूक नाही उडू, त्याला दिलं उडवून. 4घही मेली. तुका म्हणे धनासाठी देते प्राण. बघा, आज मोठमोठे संत, मोठमोठे वारकरी संप्रदाय फक्त काय करतात, ज्ञान सांगतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली, अंगी अंगण झाडीनं त्याचे दासवत करणं. फक्त काय करतात, लोकांना ज्ञान सांगतात. आणि तुका म्हणे हे जे आज करतात ना, अवघे पोटासाठी ढोंग,
ते कैसा पांडुरंग. फक्त जगाला ज्ञान सांगायचंय पण स्वतः आचरणात आणायचं नाही. काय आणि मग आपण फक्त जगाला ज्ञान सांगतो आणि स्वतः वागतो. म्हणून या कलियुगामध्ये काय झालेलं आहे, जे दुसऱ्याचा आत्मा तळतळून जे धन घेतलं जातं त्याला क्षणिक सुख मिळतं, नंतर त्याला ते फेडावंच लागतं. आमच्या गावामध्ये आमचे एक फुकटचं त्याची जमीन घेतली. त्या माणसाला 5 पोरी होत्या आणि त्या 5 पोरी असल्यानंतर ज्याने घेतलं तो म्हणा आता मी त्याची सही घेतली, त्याला काय मिळणार नाही. आणि त्या पोरीने त्याच्या दारात आपटलं, म्हणजे तुझं वाटलं होईल. तो भाऊ मेला, त्याचाही भाऊ मेला, त्याचा मुलगा मेला, आज त्याच्या घराला कुलूप लावेले. येऊन बघा सत्य परिस्थिती. दुसऱ्याचा आत्मा तळतळून जर धन घेतलं ना तर ते धन त्याला सुखी जात नाही. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे क्षणिक सुख मिळतं. तुका म्हणे लेखानं चुके ब्रह्मदिका, त्याला चुकत नाही. म्हणून प्रत्येकानं विचार करा, आपण धन कमवायचंय पण कसं कमवायचंय, सत्य प्रवृत्तीनं. आपण संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. काय मुठी बांध पे आया जग में हात पसारे जाएगा, राधेश्याम बोल. आजपर्यंत मोठमोठे आले, पैशावाले आले, रतन टाटा आला, सगळे आले, पैशावाले आले, शक्तीवाले आले, खाली कोणीच राहिले नाही. संघ काही नेलं नाही. जर संघ न्यायचा असेल तर तुम्ही कमवा. मग संघ न्यायचा असेल तर कमवा, पण कसं कमवा, नीतीनं कमवा. नीती सोडू नका. तुका म्हणे जन यावगे आंधळे, धनासाठी काय झाले, आंधळं झालं. माणूस मागही पाहत नाही पुढे. तर पुढचा विचार करा. आपण या जगातून निघून जाणार आहे आणि या जगात जाताना आपण संघ काय आणलं नाही. म्हणून जे कमवा ते कसं करा, नीतीनं कमवा. हे जर पटलं असेल तर याला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.